केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रातील दशकपूर्ती कार्याच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज स्वराज यांनी आठवले साहेबांचे केले स्वागत। आदरणीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री आहे भारत सरकार नवी दिल्ली। हे पॅन्थरपासून मी त्यांना ओळखतो, रिडल्सपासून मी त्यांना ओळखतो। ते आमच्या मोजे मांगोळगाव तालुका के जिल्हा बीड या गावात देखील ते आले होते। आठवले साहेब बाबा आढाव यांनी एकनाथ आव्हाड यांनी गायरनाच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन करून त्या ठिकाणी 72 एकर गायरान मिळवून दिलेलं आहे। आणि आठवले साहेब हे सर्व दलित समाजाचे एक नेते असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर खरा वारसा रामदासजी आठवले हे चालवत आहेत। संपूर्ण दोन्ही सभागृह, केंद्रीय सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा हे संपूर्ण खतखता हसवणारे रामदासजी आठवले आहेत। आणि त्यांचा आज नागरी सत्कार या ठिकाणी 10 वर्ष मंत्रिमंडळाला झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं तो सत्कार करण्यात आलेला आहे, या ठिकाणी आज आयोजित केलेला आहे। मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी येऊन आदरणीय आठवले साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन मी सत्कार केलेला आहे। माझ्या पक्षाच्या वतीनं, महाराष्ट्र परिवर्तन सेना पक्षाच्या वतीनं आणि संपूर्ण मातंग समाजाच्या वतीनं आठवले साहेबांना मी त्यांचा मी सत्कार केलेला आहे। त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील सर्व राजकीय वारसा, राजकीय नीती हे आठवले साहेब चांगल्या पद्धतीने हाताळतात आणि निश्चितपणे ती या देशातील सर्व जनतेचं, महाराष्ट्राचं फायदाच होईल। या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी त्यांना नागरिक सत्कारच्या संदर्भामध्ये आज 14/8/2026 रोजी आठवले साहेबांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन माझ्या सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून सभागृहामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे। एवढंच आजच्या या प्रसंगी मी बोलतो आणि इथंच थांबतो। जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र।